15 ऑगस्ट भाषण. माननीय मुख्याध्यापक सर, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारून माझं भाषण सुरू करते. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं तर आज आपण कसे जगत असतो? आपली भाषा आपण बोलू शकलो असतो का? आपले विचार मनमोकळेपणाने मांडू शकलो असतो का? मित्रांनो, आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेतो ते सहज मिळालेलं नाही. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस फक्त दिनदर्शिकेतील तारीख नाही, तर तो लाखो बलिदानांची, संघर्षांची आणि स्वप्नांची कहाणी आहे. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग दाखवला, भगतसिंह यांनी तरुण वयात देशासाठी हसत हसत बलिदान दिले आणि सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही प्रेरणादायी हाक दिली. पण मित्रांनो, आजचा खरा प्रश्न असा आहे, आपण त्या बलिदानाचं मोल ओळखतो का? आज आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, पण त्यासोबत जबाबदारी आहे. देश फक्त सैनिकांनी नाही तर चांगल्या नागरिकांनीही मजबूत होतो. आपण स्वच्छता राखली पाहिजे, प्रामाणिकपणे वागलो, शिक्षण घेतलं तरच आपला भारत खऱ्या अर्थाने महान बनेल. आज आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, प्रगती करतो, पण त्याचवेळी आपण आपल्या देशासाठी काय करतो हा विचारही महत्त्वाचा आहे. चला तर मग आज स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी आपण एक वेगळा संकल्प करूयात. मी चांगला विद्यार्थी बनेन, प्रामाणिक नागरिक बनेन आणि माझ्या या भारताचा अभिमान वाढवेन. शेवटी मी एवढंच म्हणेन, स्वातंत्र्य ही आपली ताकद आहे आणि जबाबदारी देखील आहे. हीच आपली ओळख आहे. जय हिंद, जय भारत.